फॉरेन्सिक टीम देखील त्या ठिकाणी पोहोचले, अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले. त्याच्यात अनेक लूप होल्स दिसत आहेत जे काही सरकारकडून येत आहे त्याच्यावरून. त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा रिपोर्ट येण्यासाठी आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे, पहिला मुद्दा. आणि दुसरे, अतिशय ज्या पद्धतीने म्हणजे मला काय जी अक्षयचं झालं त्याची नाहीच आहे, कारण का मला असं माझी विनंती सरकारला होती की अक्षय सारख्या जे नराधामांना आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि ती पण भर चौकात दिली पाहिजे. म्हणजे एक समाजात मेसेज जायला पाहिजे की अशा गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स कुठलंही सरकार असो, हा राजकीय विषय नाहीच आहे. कारण हा पहिला मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस आहे तो बंदुकीपर्यंत पोहोचलाच कसा, आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलीसला गोळी लागली ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. मग या राज्यामध्ये पोलीसही सुरक्षित नाही आहे. हा अटॅक झालाच कसा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे की तिथे सीसीटीव्ही आहे त्याचा, तर मग तो सीसीटीव्ही आपल्याला दाखवला गेला पाहिजे. आणि जर एक पोलीस होते, अनेक पोलीस होते, मग आपल्या पोलीस वाचवण्यासाठी काय तिकडे झालं? उद्या कुठलाही गुन्हेगार बघेल आणि जणू काय सिनेमा आहे अशा गोष्टी करेल. हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही, तो संविधानाने चालतो. आणि संविधानामध्ये त्यातली कुठली कृती बसते हाच मोठा प्रश्न झाला. म्हणतायत की विरोधकांना या सगळ्याचा पोटा करण्यासाठी लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्यामध्ये अक्षय शिंदेला अंतराचा एक क्लिप त्यांनी दाखवलाय आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याला वेड्या आणि काळा कापड घातलेला. असा अक्षय शिंदे असताना नेमकं काय झालंय महाराष्ट्रात सध्या काय पाहिजे असतं? हो, हाच प्रश्न मी सकाळपासून विचारते. जेव्हा मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला हा प्रश्न, म्हणून मी कालही प्रेसशी घाईघाईने का नाही बोलले, कारण मलाही म्हणजे वाटत होता. नंतर सगळ्या चॅनल्सवर एन्काउंटर शब्द, महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला नाही. अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर्स येतात, पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच खरं तर ऐकलेला नाही. त्यामुळे मग एन्काउंटर आहे का, नक्की काय झालं याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि ज्याचा आता तो मी तर म्हणत होते हात बांधले, तर तुम्ही पुढचं दाग बांधलं की जर काळा कपडा होता चेहऱ्यावर पूर्णपणे झाकलेला होता, मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी, पोलिसाला गोळी लागलीच कशी, याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. ताई, याच्यामधून एक संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले, तेव्हा ठाकरे गटाने सातत्यानं असं म्हणतात की कुणाला तरी वाचवण्यासाठी हा केलेला एन्काउंटर आहे. याकडे तुम्हाला देखील तसंच वाटतं का? कुणाला तरी नाही, एक तर हा एन्काउंटर झालाच कसा हाच मला मोठा प्रश्न पडलाय. तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्ट मधून लवकरात FIR वेळेवर झाला का, याचं प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीररित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार? मग सरकारने काय केलं? FIR ला किती वेळ लागला आणि का एवढा वेळ लागला, या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. सरकारला सुटका नाही याच्यातून. आणि ही पार्श्वभूमी असली ती ही एक बाजू, पण त्याचबरोबर यांचे वाचाळवीर काय बोलतात याच्यातूनही या सरकारला सुटका नाही. आणि महागाई, बेरोजगारी आणि या सरकारचा भ्रष्टाचार, या सगळ्याची उत्तरं या सरकारला द्यावी लागतील. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 24 निर्णय झाले. याच्यामध्ये मला वाटतं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करायची निर्णय झाला. राजपूत समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय झाला. तर दुसरी गोष्ट म्हणजे दुधाला काहीतरी 7 रुपये अनुदान देण्यात आलं. तर ह्या संदर्भात आपलं काय मत आहे? हो, अर्थातच आहे. ते पॅनिक मध्ये आहे सरकार. त्यांनी ठोस काहीच काम केलेलं नाही. काय केलं? पक्ष फोडले, घरं फोडली आणि आईच इन्कम टॅक्स, CBI, EDच्या नोटिसेस पाठवल्या. एवढंच केलं या सरकारने. ठोस कामं काय केली आहेत या सरकारने? त्याच्यामुळे आज त्यांच्या लक्षात आलंय की त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही, म्हणून दर कॅबिनेटमध्ये नवीन नवीन निर्णय घेऊन काहीतरी नवीन एक 15 दिवसाचा पाऊस ते पाडत असतात. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाहीये या सरकारचं. हे सरकार पॅनिक मोडमध्ये, जे इतके वर्ष केलं नाही, एकदमच 15 दिवसात काय एवढा उत्साह आलाय या गतिमान सरकारला. पृथ्वीराज चव्हाणांनी मागणी केली की केंद्र सरकारनं गृहमंत्र्यांचं पद काढावं. मी तर अनेक दिवस ही मागणी करते की मला देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या. जरी मी विरोधी पक्षात असले
तरी ज्या व्यक्तीने 5 वर्ष राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या. विरोधक असला तरी काय, तो दिलदार असला पाहिजे. पण या परिस्थितीत गेल्या 2-2.5 वर्षात ज्या पद्धतीने म्हणजे संघटनेमध्येही देवेंद्रजींचा काय रोल आहे किंवा जे निर्णय घेतले जातात ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलाय, त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीत त्यांचा इमोशनल घालमेल काय असेल याच्यावर मी नाही भाष्य करू शकत. पण त्याचबरोबर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या. पण ते जेव्हा जेव्हा होम मिनिस्टर होतात, गृहमंत्री होतात, तेव्हा क्राईम या राज्यात वाढतो. आपल्या जिल्ह्यात तुम्हीच मला प्रश्न विचारलेत क्राईम बद्दल, त्यामुळे क्राईम या राज्यात ते आल्यावर वाढलेत का? तो हो, आणि हा माझा डेटा नाही, पत्रकारांचा आणि सरकारी डेटा सांगतो. ड्रग्ज मध्ये वाढ, खून वाढ, बलात्कार, महिलांवरती अत्याचार वाढ, त्याच्या हिट अँड रनच्या केसेस त्याच्यात वाढ. मग प्रशासन आता तर हे पोलीस पण नाही राहिले, पोलिसांना पण एक माणूस गोळी घालतोय. आणि तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलवर एका महिन्यापूर्वी एका पोलिसाला जाऊन दम दिला होता. ह्यांचेच आमदार पोलीस स्टेशनला जाऊन जर गोळ्या मारत असतील तर याच्या पुढे काय बोलणार तुम्ही मला सांगा. कसा विश्वास राहणार या सरकारवर मायबाप जनतेचा?